थांब दिगू. किंवा आसूड खाली टाक दिगू. सखू या वाड्यातून कुठं बी जाणार नाही, कुठं बी जाणार नाही. सखू इथंच या घरातच राहणार, या घरातच राहणार. घ्या फासे पलटले. हो पण तू गप्पा बस, फक्त बघ. पण बाबाजी महाराज, तुम्ही हिच्यावर दया दाखवावी अशी हिची लायकीच नाहीये. ही ढोंगी आहे, ढोंगी. हिने आपल्या घराण्याला कलंक लावलाय. तुम्ही हिला घरात घ्यायला सांगू नका बाबाजी. दिगू, बाबाजी महाराजांसमोर पण परंतु बोलायचं नाही. महाराजांनी गुरु झिंगरोबांना कौल लावून विचारलंय, त्यांचीच आज्ञा आहे. गुरु झिंगरोबांनीच कडक आदेश केलाय की ही सकू सध्या तरी आपल्या वाड्यातच राहील. कौल काय? अरे चोरानो, बाबाजी आणि महामाया तुमच्या ह्या निर्णयामागे विशेष काहीतरी दडलंय हे कळत नाही होय मला. हे खणून बघावंच लागेल. यात काहीतरी मेख नक्कीच आहे. आणि तुम्ही समजाने ऐकलं ना आम्ही काय सांगितलं ते? हा मग काय असे पुतळ्यावानी उभे? अरे जा, आपापली काम करायला जा, निघा. आणि कान उघडं ठेवून ऐका. सखूला या वाड्यात तुळसा बनूनच राहायचंय. तेव्हा बाहेरचं कुणी बी आलं तरी घरातल्या कुणी बीचं खरं नाव घ्यायचं नाहीये. नाहीतर याद राखा, जय झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. काय गये, नुसती बघत काय उभी आहेस? नेहमीप्रमाणे धुडगूस घालून झाला ना? मग जा ना आता कामाला लाग, निघ. माझे हात दगडाखाली सापडले आहेत, पण गुप्तधनाचं घबाड एकदा हातात येऊ दे, मग मी तुला त्याच दगडाने ठेचते की नाही बघ. सखू अशी कधी डोळ्यात डोळे घालून बघत नव्हती. काय ग, तू पण विषबाधा झाल्याचं नाटकच करत होतीस ना? नाहीतर त्या जंगलातून जिवंत परत कशी आलीस? जर का खरंच विषबाधा असती तर तू मेली असतीस. म्हणजे तुझं ही नाटकच. पण काय उपयोग ग? तुझं हे नाटक बघायला सावकार शुद्धीत कुठे होते?
त्यासाठी नाटक कधी करायचं याची अक्कल असायला लागते ना. आता मी बघ सावकार शुद्धीत येताना नाटक केलं. रमाई, तुला ठाऊक होतं किती तुळसा नाही सखू आहे म्हणून? रमाई, तुला आधीच ठाऊक होतं ना, म्हणूनच तू तिला मठात घेऊन गेली होतीस, बरोबर ना? होय देवो, मला ठाऊक होत. पण मला तू आधी का नाही सांगितलंस रमाई? तू तिला या वाड्यात सहन कशी करू शकतेस? मला तर कल्पना सुद्धा करवत नाहीये की ती सकू इथे आपल्या या घरात राहत होती, आपल्या आजूबाजूला वावरत होती. जिने माझी आपली घोर फसवणूक केली रमाई, ती सकू इथे या घरात राहत होती. या जगात सगळ्यात जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवतो रमाई, माहितीये ना तुला. तरी इतकं मोठं सत्य तू माझ्यापासून का लपवलंस का? कारण काय? कारण ते सांगायची वेळ आली नव्हती बाळा. आता वाड्यातल्या सगळ्यांना जसं तोंड बंद करायला सांगितलंय ना, तसं मलाही आधी बाबाजी महाराजांनीच सांगितलं होतं की ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. अगं पण रमाई, बाबाजी महाराजांनी तरी असं का केलं? माझ्या आयुष्याची झालेली होळी त्यांना दिसत नाहीये का? मला रोज मरताना बघूनही त्यांनी इतकं मोठं सत्य का दाबून ठेवलं रमाई? अगं बाकी कुणाला नाही, पण मला का नाही सांगितलं हे? अरे बाबाजी महाराज फक्त उद्याचाच विचार करत नाहीत दिगो, पुढच्या 10 पिढ्यांचा ते विचार करतात. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे, त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे काहीतरी भलं दडलेलं असतं. तू नाटकी आहेस हे मला आधीच ठाऊक होतं. पण तू कशीही असलीस, कितीही स्वार्थी असलीस, तरी तुझं माझ्या आहोंवर प्रेम तरी आहे असं मी आजवर विचार करत होते ग. पण आज समजलं की तुझं काही प्रेम भीम नाहीये. कशावरून? कशावरून? अगं सगळा वेळ तू तिथेच होतीस, अडून बघत होतीस की नाही? जेव्हा अहो अत्यावस्थ होते तेव्हा तू पुढे आलीच नाहीस. जेव्हा तुला दिसलं ते बरे होत आहेत तेव्हा तू पुढे आलीस. पण माणिकताई, तू कशी आहेस आणि किती पाण्यात आहेस ते मला आज कळलंय. तू अतिशय नीच आणि क्षुद्र मनोवृत्तीची आहेस आणि तू माझ्या आहोंना अजिबात शोभत नाहीस. तू शांत हो आधी. बाबाजी महाराजांनी एवढी शक्ती आपल्या जवळ नाहीये, पण मला आता हळूहळू उमगत आहे की महाराजांनी तिला इथेच राहण्याचा हुकूम का सोडला ते. गुप्तधनाबद्दल याला काही समजलं की काय?
आजवर त्या सकुने जे ढोंग रचलं, आपल्या घराण्याला जो कलंक लावला, गावात जी पापं केली, याची परतफेड केवळ चामड्याच्या चापकाने नाही होणार रामाय. शरीरावर झालेल्या जखमा काळानुसार भरून निघतात ग. पण महाराजांची माझ्याकडून सकूच्या बाबतीत काहीतरी वेगळीच अपेक्षा असणार. शरीरापेक्षा तिच्या काळजाला लागतील अशा कायमच्या जखमा जर मी तिला दिल्या ना, तरच तिच्या पापांची परतफेड होईल असंच बाबाजींना वाटत असणार. आता तू बघच रमाई, इथून पुढचा प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक दिवस सखूला वाटत राहील की तिने या वाड्यात पाय का ठेवला ते. या घरात परत येऊन तिने आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केली, हीच जाणीव मी तिला रोज करून देईन. माझी यापुढे तिच्याशी वागणूक अशीच असेल. तिचं जगणं असह्य करून टाकेन मी. मला टोचलेला प्रत्येक काटा तिच्या हृदयात दुप्पट खोल जाईल आणि तितक्याच प्रचंड वेदना तिला देईल की नाही बघ. नशीब तिकोला त्या गुप्तधनाबद्दल कुठला संशय आला नाही. सखूला काय ते करणार आहे ना. कर, कितीही कर, अजून कर, मनसोक्त कर. गुप्तधन सापडेपर्यंत तुझ्याकडे संधी आहे तिगो. वाटेल ते कर. या 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 बाबाजी महाराज, समजांना बोलवलंय. काय आज्ञा आहे? राग आल्यावर रागे भरायचं, तसंच चांगलं काम केल्यावर कौतिक करायचं. हेच तर आमची खासियत आहे. कौतिक? आणि ह्या समजांचं अहो कशा पाहिजे? अरे माकडा, या समजांनी कष्ट घेऊन त्या तुळसाला शोधून काढली आणि मनोरमेच्या वाड्यावर परत पाठवली आणि योग्य याला आम्ही तिथं पोचलो. आता यांनी एवढी भारी कामगिरी केली नसती तर हे समजा शक्य होतं का? नाही नाही बाबाजी महाराज, हा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ह्यांना तुळसा दिसलीच नाही, मग ते लोक कसे धाडतील तिला वाड्यावर? काय म्हणजे आम्हाला न घाबरता सखू आपण हुन वाड्यावर परत आली? कशासाठी? काहीतरी गोम आहे, नक्कीच काहीतरी गोम आहे. बर 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 बर, आम्ही बघत तर कसोटी घेत होतो. म्हणलं तुम्ही खरं बोलताय का खोटं ते बघावं. या या आता तुम्ही आपापल्या कामाला जा. जा 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 जा. बाबाजी महाराज, सकू वाड्यावर यायला पाहिजे होती, ती आली. तुम्ही काय एवढे बितारलात? अरे मूर्खाच का रे बाहेर येतो? अरे त्या पोरीला ठाव आहे आपण तिच्या मागावर. ती मनोरमा तिचा छळ करते हे बी तिला ठाव आहे. इथं तिचा जीव धोक्यात आहे हे तिला ठाव आहे. एवढं समज ठाव असताना ती परत कशी काय आली? पिंजऱ्यातून उडालेला पक्षी परत पिंजऱ्यात कशासाठी येईल? काहीतरी ठोस कारण असणार की नाही? शोध पहिल्या, कारण शोध. काहीतरी मेघ नक्कीच आहे यात.
जाऊबाई, बाबाजी महाराजांनी घरातलं वातावरण अगदी प्रसन्न ठेवायला सांगितलंय. सुतकी वातावरण अजिबात नकोय. तेव्हा हसत मुखानं जर पुरणपोळ्या केल्यात ना तर पुरणपोळ्या पण फुकतील. आले हा, मी दिगूला बोलून आले. शंभू, या तुझ्या आवडत्या सखू मामी बरं का. लहानपणी तुझं खूप कौतुक करायच्या, तुला गाणं गाऊन खेळवायच्या. हम्मा मारे पोरा हम्मा मारे, आठवतंय का? हो, ही माझी लाडकी मामी होती आणि अजून लाडकी मामी आहे. मामी, म्हणूनच तू उपास पकडलायस ना. आता तुझा उपास सुटेल ना. खरंच की मी इथली पद्धत विसरूनच गेले होते. उद्याच सोडला असता. ये दिगू, दिगू ये रे, ये चल ये. हा, बस बस भाऊजी या. बसा भाऊजी, बसा बस. वा वा वा, उत्तम बेत केलाय. पुरणपोळी वा, काय खमंग सुवास सुटलाय नाही का. काका आजोबा चूल घरात आले ना की नेहमी आनंदात असतात. काकू, सुरुवात करायची का? हो, अरे दिगू, अरे सुरुवात करायची काय विचारतोयस, सुरू कर. सुरू कर काय भाऊजी. तुमच्या पुढे जेवणाचं ताट आलं ना का तुम्ही अख्खं जग विसरता. अहो, आज तरी बायकोची आठवण ठेवा. त्यांनी तुमच्यासाठी उपवास केलाय. हो हो हो. हो हो काय. अहो, जाऊबाईंना घास भरवा तरच त्यांचा उपवास सुटेल ना. आणि त्याशिवाय का व्रताची सांगता होणार आहे. बरवा, दरवर्षी करता ना हे. हो. जाऊबाई, वच्चे 7 जन्म तूच हवीस ग. घे घे घे, तोंड गोड कर, घे. वा वा वा. करा आता सुरुवात. चला. असं कसं सावकार, तुम्ही मला पण घास भरवा ना. तुला कशाला? तुझं लग्न कुठे झालंय? पण मी उपास केलाय ना. सावकार, अहो मला पण घास भरवा ना. त्याशिवाय माझा उपवास कसा सुटणार? इथून पुढचा प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक दिवस सखूला वाटत राहील की तिने या वाड्यात पाय का ठेवला. मला टोचलेला प्रत्येक काटा तिच्या हृदयात दुप्पट खोल जाईल आणि तितक्याच प्रचंड वेदना तिला देईल की नाही बघ. तुला उपवास सोडायचा आहे ना. घे घास. घे.
प्राण आहेत बुवा माणिकचे. ए तुला रडायला काय झालं? कोणी मेलंय का इथे? मग जेवताना अशी रडकी थोबाड समोर कशाला हवीत? निघ इथून. करा, सुरुवात करा. हो करा. विठुराया, आहोंना माझं रडकं थोबाड बघायचं नाहीये ना? मग आता मी मुळीच नाही रडणार. रडू येईल, येईलच रडू, पण ते निग्रहाने गिळून मी हसतमुख राहीन. माझ्या रडण्याने उगाच कोणाला अपशकुन वाटायला नको. पण विठुराया, अरे ती माणिकताई खोटं बोलतेय तरी आहोंने तिला घास भरवावा. त्यांना असं वाटतंय की माणिकताईंनीच त्यांचा जीव वाचवलाय. मला मुद्दाम दुखवण्यासाठी त्यांनी तिला घास भरवला. आता मला याचंही वाईट वाटू नये का रे? मला भावनाच असू नयेत? अरे आहो माझे पती आहेत, हे मी कसं विसरू? माझ्या मनाला यातना होणारच ना. अरे दिगू दिगू, पाणी पी, पाणी पी. हं? अरे आता कोणी आठवण काढली तुझी? माणिक पाणी दे. जी सावकार. अरे 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 पाणी पाणी घे 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 घे. सावकार, विठुराया, माझी कोणाकडूनही काही मोठी अपेक्षा नाहीये रे. अरे पण माझा आत्मसन्मान तरी राहू दे. अरे मला माणसासारखी वागणूक तर मिळू दे, मग मी नाही रडणार, अजिबात नाही रडणार. आता हा उपास मी कसा सोडू? सोडू की नको सोडू हे तूच ठरव.